मंदिरात आम्ही आज 57व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अण्णा आलेलो आहे। बेल्ला येथील लोकनाट्य तमाशा महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप अण्णा आणि तुमचा एक स्नेह आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला ही संधी खूप चांगल्या पद्धतीने मिळते। लोकनाट्य तमाशा आणि लावणी महोत्सवात सहभागी होताना खूप आनंद मिळतो। आपल्याबरोबर या ठिकाणी संदेश भंडारे खरोखर त्यांचा मी चित्रकलेच्या क्षेत्रातलं आणि खरोखर लोककलावंतांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये तुमचं पुस्तक मी रेफर केलेलं आहे। लोकनाट्य तमाशा सांगली जिल्ह्यातला जो आहे त्याच्यावर माझं संशोधनात्मक PhD आहे 2010 सालची आणि त्याच्यासाठी मी तुमचे फोटो खूप आवर्जून पाहिलेले आहेत आणि आज आता तुमचा कार्यक्रम आम्ही आवर्जून पाहणार आहे। आम्हाला भाग्य लाभतंय। मला फक्त अण्णा तुम्ही प्रतिक्रिया अशी द्यायची आहे की हा महोत्सव मेघराजराजे भोसले भैया आणि तुम्ही हा जो उपक्रम आता राबवत आहे आणि रसिकांना, कारण इथं यायचं म्हटलं की तिकीट काढल्याशिवाय आत येता येत नाही, पण आज सगळ्यांना मोफत आहे आणि खूप सुंदर असा परिवार हा आहे, याविषयी काय सांगाल? सर गेली 17 वर्ष, यंदाचं आमचा 18वं वर्ष आहे। बालगंधर्व परिवाराचा महोत्सव आम्ही साजरा करतो। हे भारतातलं एकमेव थिएटर असं आहे की ज्या थिएटरचा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि गेले 10 वर्ष आम्ही इतर संपूर्ण जादूच्या प्रयोगापासून सगळ्यांचे सत्कार सन्मान करत होतो। परंतु ज्यावेळेला मी माझ्या गावी बेल्याला गेलो आणि तिथं मी बेला तमाशा महोत्सवाची संकल्पना डोक्यात आली, त्यानंतर मिठो आणि आम्ही सर्वांच्या डोक्यामध्ये कल्पना आली बालगंधर्व परिवारात तमाशा फार मोठा घटक आहे आणि तो दुर्लक्षित होतोय। तो दुर्लक्षित होऊ नये म्हणून आम्ही गेली 5 वर्ष तमाशा क्षेत्रात ज्यांनी चांगली सेवा केलेली आहे त्या संपूर्ण कलावंतांचा सन्मान करायची प्रेरणा मला सायक्रोबर्ट चॅरिटेबल ट्रस्ट आणि वसंतराव जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। आता मला अतिशय आनंद होतो की दरवर्षी आम्ही 4 तमासगीर लोकनाट्य कलाकारांचे आम्ही इथं सन्मान करतोय आणि बालगंधर्व हा मानाचा पुरस्कार आम्ही देतोय। जिथं तर पाहिलं या पुरस्कारासाठी अतिशय ओढ असते प्रत्येकाची आणि आज मला अतिशय आनंद होतोय की संजय माडिक, प्रताप माडिक, बाबाभाई बोरगावकर आहेत, वसंतराव जगताप आहे, आमचा मनोज आहे, संपूर्ण संजय, संपूर्ण सुभाष आहे, ह्या लोकांनी इतकं तमाशासाठी योगदान केलंय आणि याची कुठेतरी नोंद व्हायला पाहिजे। ग्रामीण भागात असलेले चांगले हे कलावंत आहे परंतु याची नोंद पुढे होत नाही। ही नोंद बालगंधर्वाच्या माध्यमातून जागतिक पटलावर जाते, भारताच्या पटलावर जाते, त्याचा मला अतिशय अभिमान आहे। आज तुम्ही सगळे इथं आलात। बालगंधर्व परिवार हा संपूर्ण आता पुणे नाही, आता हा महाराष्ट्र ट्रस्ट आम्ही केलेला आहे आणि याचे यंदा 1237 मेंबर झालेले आहेत। या मेंबरचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही 500 रुपये नॉमिनल फी घेऊन बालगंधर्वचे सभासद करतो। त्याच्यामध्ये त्याला 7 लाखाचा अपघाती विमा, 1 लाखाचा मयत झाल्यावर विमा, त्याच्यानंतर 3 दिवस संपूर्ण दिवसाचं जेवण खावण त्यांना आम्ही देतो, त्याच्यानंतर पुरस्कार देतो आणि वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये महिलांचा हळदी कुंकू समारंभ असेल आणि मातापिता सन्मान। आपल्या मातापित्यांनी काहीतरी आपल्यासाठी केले म्हणून आपण कलाकार घडलोय, म्हणून त्या मातापित्यांचे सुद्धा सन्मान आम्ही बालगंधर्व परिवारातर्फे देतो। परिवार अतिशय मोठा आहे, परिवाराचं काम मोठं आहे। महाराष्ट्रातला एकही सिनेकलावंत नाही की जो या महोत्सवाला हजेरी लावून गेलेला नाहीये। आतापर्यंत 280 सेलिब्रिटी इथं आलेत आणि आज मला अतिशय आनंद वाटतो। तुम्ही बोरगाववरून आलात, इस्लामपूरवरून आलात, बेल्यावरून आलात, खऱ्या अर्थाने एक व्यापक महाराष्ट्राची चळवळ या पुरस्काराने सुरुवात केलेली आहे। परिवाराच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि दरवर्षी निमंत्रण जरी मागे पुढे झाले तरी तुम्ही इथे यायचंय, कारण आपण जागरण सुरू केलंय, गोंधळ सुरू केलाय, प्रत्येक ठिकाणच्या याला आपण पुरस्कार देतोय। असे 80 पुरस्कार आपण देतोय तिथं। स्टेजवर आता सध्या चालूच आहेत पुरस्कार, संजयचा पण आज संध्याकाळी पुरस्कार आहे, लोकगीतांचा कार्यक्रम आहे, आज सर पण इथं आलेले आहेत। सरांचा कार्यक्रम तुम्ही आवडतो, बारी आणि वारी, सरांना चांगला अभ्यास आहे तिथं। आता वारीतून ते आलेले वारीमध्येच होते ते आणि असे सुंदर सिलेक्टेड कार्यक्रम आपण तिथे घेतोय। अण्णा, रंगभूमी आणि चित्रपट या संदर्भात बालगंधर्व रंगमंदिराचा आम्ही नेहमी ऐकून होतो वरचेवर, पण तुम्ही ज्या प्रयोगरूप लोककला आहेत आणि ज्याला तृप्ती देसाई आलेले आहेत, या मॅडम या ज्याला लोकरंगभूमी आपण म्हणतो की गोंधळ जागरण जी मराठीतली प्रयोगरूप सगळ्या लोककला ज्या आहेत
की ज्याला लोकनाट्य आपण म्हणतो, त्याचं सादरीकरण गाव पातळीवरती खूप सुंदररित्या होतं. आणि संदीपजी भंडारे आपण आहात की खूप तमाशावरचे आणि लोककलावंतांचे फोटोग्राफ्स आपण गेल्या कित्येक वर्ष आपण अत्यंत परिश्रमपूर्वक आपण गोळा केलेत आणि आज त्या संदर्भातला कार्यक्रम आपण करतोय. आपल्याला कसं वाटतंय आज आपण या सहभागी झालेला आहात? नाही, आता सरांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. लोककलाकाराला बालगंधर्ववरती जे काही बोलून सत्कार होतात तो त्या लोककलाकाराचा मोठा सन्मान करतात. त्यामुळे त्यांचा एक त्या सन्मानामुळे आपल्या समाजाला जे त्यांच्याबद्दल वाटतं चांगलं ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय सर. आणि बेल्ला महोत्सव करताय, तो बेल्ला महोत्सव हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा महोत्सव असं मला वाटतं. हो, मला माझ्याकडनं बघायचं राहिलं आहे पण मी येणार यावेळेस. मला निमंत्रण मी ते ऐकतो त्याच्याबद्दल, कारण त्याच्यामध्ये त्यांनी या तमाशातल्या ज्या विसरल्या जाणाऱ्या कला आहे, फारसा असेल, सोंगाड्याचं काम असेल, गण असेल, गवण असेल, ते पुनरुज्जीवन त्यांच्या करतात. आणि हे पुनरुज्जीवन जेव्हा तमाशाचं होईल, पुनरुज्जीवन त्याला सन्मान मिळेल, तेव्हाच महाराष्ट्राचे आत्मसन्मान म्हणजे काय म्हणतात अभिमान वाटावाची जी कला आहे ती लोकांसमोर. संदेशजी, खूप आपण की छायाचित्राच्या माध्यमातून तमाशा तुम्ही लोकांच्यापर्यंत नेलेला आहे. अगदी त्याच्या पायातल्या चाळापासून ते त्याच्या नृत्याभिनयापर्यंत खूप चांगले बारकावे तुम्ही तुमच्या छायाचित्रातून टिपलेले आहेत आणि आपलं पुस्तक खूप गाजलेलं आहे. त्याबद्दल खूप आपल्याला धन्यवाद आहेत. तर खूप ही सारी मंडळी इथं आज जमलेली आहे. मला मॅडम आपण फक्त एक प्रतिक्रिया द्यावी. बालगंधर्व रंगमंदिराच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही इथं आलेलो आहे. दिवसभर आम्ही खूप आनंद घेतोय आणि महिलांचा सन्मान इथं होतोय, कलावंतांचा सन्मान होतोय. आपल्याला काय वाटतं? खरं तर आपण बघितलं तर बालगंधर्व रंगमंदिर आहे आणि एखाद्या रंगमंदिराचा वाढदिवस साजरा होणं हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. आणि आज जवळजवळ 57वा वर्धापन दिन आहे. मेघराज भैया, अण्णा, त्यांची सगळी टीम, त्यांच्या माध्यमातून खूप अगदी म्हणजे 3 दिवस हा जो आहे तो कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. याच्यामध्ये अनेक कलाकार असतील, वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा महिलांचा आहे. म्हणजे आज महिलांसाठी लावणी साजरी करायची. त्यानंतर महिलांच्या बाबतीत आता मी ज्याच्यासाठी आलेली आहे ते चर्चासत्र जे आहे ते महिला किती सबल आहेत, किंवा नुकतंच वैष्णवी हगवणेंचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणांच्या बाबतीत, किंवा हे हुंडाबंदी का होत नाहीये, किंवा हुंडाबळी अजूनही का जात आहे, अजूनही महिला असुरक्षित का आहेत, तर या संदर्भात मी आता आलेली आहे. थोड्याच वेळात अंजलीताई दमानिया सुद्धा येत आहेत इथं आणि बरेच विषय त्या माध्यमातून इथं चर्चा होतील. आता जसं दादांनी सांगितलं की वारी आणि तमाशा, खरं तर या संदर्भात कधी चर्चाच झाली नाही. वारी काय आहे ही वारी करणाऱ्यांना माहितीच आहे, तमाशा काय आहे हा तमाशा करणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना माहिती आहे. पण यातला फरक आणि तिथलेही तमाशातले जे तमासगीर कलावंत आहेत त्यांनाही कशा पद्धतीनं सन्मान मिळाला पाहिजे, त्याचं महत्व काय आहे, परंपरागत काय इथं नेमकं सुरू आलेलं आहे आणि आता जी लोप पावत चाललेली ही परंपरा आहे त्याला कसा सन्मान दिला पाहिजे. मला वाटतं त्याच्या बाबतीत मला जास्त ज्ञान नाही, परंतु आता जे काही इथं चर्चासत्र होणार आहे त्या बाबतीतलं, तर त्यामध्ये निश्चितच आम्हालाही तो चांगला अनुभव येईल, आम्हालाही काहीतरी त्याच्यातनं जे आहे ते शिकायला मिळेल आणि निश्चितच मग तमाशा बाबतीत सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत त्या आम्हालाही समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मांडता येतील. पण एकंदरीत बालगंधर्व रंगमंदिराचा हा वर्धापन दिन आणि सगळ्यांना जे काही एकत्रित केलं जातं, मेघराज भैया भोसले यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम याच्यामध्ये घेतले जातात. मग अगदी आरोग्य तपासणी शिबिर असेल, बरेच अनेक उपक्रम वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना जे आहेत ते पुरस्कार 3 दिवस राज्यभरातल्या दिल्या जातात. प्रत्येकाचा सन्मान करण्याचं काम सुद्धा इथं केलं जातं आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते. मॅडम, खूप की कुठल्याही लोककला प्रकारात किंवा वारकरी संप्रदाय की ज्याला आपण भागवत संप्रदाय म्हणतो याच्यामधल्या सुद्धा सगळ्या अगदी गवळणीपासून ते शाहिरांच्या लावणीपर्यंत लोकाविष्कार असतो. आणि तुम्ही वारी आणि तमाशा या संदर्भात जे बोलला की खरोखर लोकाविष्कार म्हणजे त्याच्यातून रसिकांना मिळणारा आनंद, कलावंत जे काही देतो त्या संदर्भात खूप बालगंधर्व चांगलं काम करते. फक्त एक जाता जाता विचारेन, संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना यांचे चिरंजीव संजय माडिक यांना पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही आज आलेला आहात, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. हा पुरस्कार जो मला मिळाला हा माझ्या पूर्वजांचा एक आशीर्वाद आणि अण्णांचा आणि मेघराज भैया तसेच माझ्या भेलेकरांचा, मंगरुळकरांचा मला एक आशीर्वाद आणि या पुरस्कारामुळे मला एक प्रेरणा मिळाली की आपण कलावंत आहोत आणि मी कलावंतच राहण्यात मला पसंत आहे.
खूप सुंदर. या सर्व परिवाराचं एक वेगळेपण आज आम्हाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं पाहायला मिळाले आहेत. संभाजीराजे जाधव या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हीही खूप लोककलावंतांसाठी काम करता, काय म्हणायचं आहे? आज बालगंधर्वला काही मोठ्या प्रमाणात तो महोत्सव भरलेला आहे. मॅडम ताईंनी सांगितलं, ताई म्हणजे महाराष्ट्राचा आटम बॉम्ब आहे. त्यांची भेट आज झाली म्हणजे बालगंधर्व या ठिकाणी मधुर अशी गाणी ऐकावी आणि त्यांचं विचार ऐकावं. आज संजय माडिक यांना पुरस्कार मिळाला. जगताप अण्णा आणि गुंजळ अण्णासाहेब उपस्थित आहेत. अतिशय आनंदाचं वातावरण आज बालगंधर्व मध्ये गेले 3 दिवस आहे. हा परिवार म्हणजे अतिशय आनंदाची बातमी आणि सुखात धक्का देणारी. मी समारोप थोडा करतोय की मनोजजी, तुम्ही खूप सुंदर निवेदक आहात. थोडंसं आभार वाजा. तुम्हाला काय वाटतंय आता ऐकल्यानंतर सगळं? नाही, आपण म्हणतो ना की कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये भैरवी झाली की कार्यक्रमाची सांगता होती असं म्हणतात. पण मला असं वाटतं, मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे, इतर बसलेली सगळी जी मंडळी त्यांच्यापेक्षा छोटा आहे, पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, कलाकाराच्या आयुष्यात कधीच भैरवी नसते. वा. तसं या आपण बऱ्याच जणांचं मतं जरी अगदी आपण घेतली ना, तर ती तुम्ही म्हटलं की आभार माना, तर मला नाही वाटत कार्यक्रमाचे आभार मानले जातील. 57वा वर्धापन दिन आहे. आम्हाला त्याचा 570वा वर्धापन दिन कसा होईल यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू राहणार आहे. खूप सुंदर. आपण सर्वजण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया. आपणा सर्वांचे धन्यवाद.